हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मेक इट इझी। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मधील त्रिकोणमिती हे प्रकरण, सराव संच 6.1। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं उदाहरण बघा। जर साइन थीटा बरोबर 7/25 तर कॉस थीटा आणि टॅन थीटा यांच्या किमती काढा। आता यासाठी आपल्याला जी सूत्र माहित आहेत त्या सूत्रांमधील दिलेली किंमत आणि विचारलेली किंमत म्हणजे दिलेलं त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि विचारलेलं त्रिकोणमितीय गुणोत्तर या दोघांचाही अंतर्भाव असेल असं सूत्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। जसं आपल्याला बघा हे सूत्र माहित आहे का, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे। तर या ठिकाणी बघा साइन थीटा जो आहे त्याची किंमत दिलेली आहे आणि कॉस थीटाची किंमत आपल्याला शोधायची आहे, म्हणून त्या दोघांचा अंतर्भाव असणारे सूत्र आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। तर साइन थीटाची किंमत इथे आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे 7/25 कंसाचा वर्ग, इथे वर्ग आहे म्हणून वर्ग, अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1। आता याचा आपण वर्ग करून घेऊया। 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1। आता हे 49 छेद 625 जे आहे ते आपण या बाजूला नेऊया, म्हणजे ते 1 मधून वजा होतील, 49 छेद 625। आता हे सोडवण्यासाठी आपल्याला यांचा छेद समान करावा लागेल। त्यासाठी तिरकस गुणाकार पद्धतीने छेद समान करायचा। 1 गुणिले 625 म्हणजे 625 वजा, आता या 1च्या छेदामध्ये सुद्धा 1 असणार आहे, तर 1 गुणिले 49 म्हणजे 49 छेद 625। आता 625 वजा 49 म्हणजे हे आले 576 छेद 625। आता ही जी आहे ही कॉस वर्ग थीटाची किंमत आहे। आपल्याला कॉस थीटाची किंमत काढायची आहे, तर त्यासाठी आपण या दोन्ही बाजू ज्या आहेत कॉस वर्ग थीटा आणि 576 छेद 625 या दोन्ही बाजूंचं आपल्याला वर्गमूळ घ्यायचे। मग याचं वर्गमूळ कॉस वर्ग थीटाचं वर्गमूळ काय, तर कॉस थीटा, आणि 576चं वर्गमूळ 24, कारण 24चा वर्ग 576 येतो, आणि 625चं वर्गमूळ 25, म्हणजे या पद्धतीने कॉस थीटाची जी किंमत आहे ती येणार 24/25। यानंतर बघा आपल्याला टॅन थीटाची किंमत सुद्धा शोधायची आहे। मग आता त्यासाठी आपण सूत्र वापरूया। त्यासाठी कोणतं सूत्र वापरता येईल, तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे बघा, टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा। तर या ठिकाणी साइन थीटाची किंमत जी दिलेली आहे ती आणि कॉस थीटाची किंमत काढलेली आहे, कॉस थीटाची किंमत आपण काढलेली आहे, या दोन किमतींचा या ठिकाणी आपल्याला उपयोग करायचा आहे। साइन थीटाची किंमत 7/25, कॉस थीटाची किंमत 24/25। आता हे सोडवायचं कसं बघा, त्यासाठी इथे बघा जर आपल्याकडे a/b/c/d असं जर असेल तर हे सोडवण्यासाठी काय करायचं, तर हे a/b आहे तसेच लिहायचे, आणि हे जे गुणोत्तर आहे हे उलटून गुणिले करायचं। उलटून गुणिले म्हणजे c/d आहेत त्याला d/c करायचे, आणि काय करायचं, भागिलेचे गुणिले करायचं। तर हीच पद्धत आपण या ठिकाणी वापरली तर हे काय होईल बघा, 7/25 म्हणजे a/b गुणिले d/c, आता d म्हणजे 25, d/c उलटून गुणिले केलं। आता त्यामुळे काय होईल बघा, 25 × 25 इथे भाग जाईल आणि राहिले किती, 7/24। तर अशा पद्धतीने टॅन थीटाची जी किंमत आहे ती येणार 7/24। आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 2।
तर आपलं दुसरं उदाहरण असं आहे बघा की जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा आणि कॉस थिटाची किंमत काढा. या ठिकाणी आपण सूत्र कोणतं वापरणार आहोत तर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. सूत्राची निवड करताना आपण कोणती गोष्ट लक्षात घेतोय तर या ठिकाणी बघा टॅन थिटा जो आहे तो दिलेला आहे आणि सेक थिटा विचारलेला आहे. म्हणजे जे दिलेलं आहे आणि जे विचारलेले आहे अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सूत्रामध्ये आहेत. आता ज्याची किंमत माहित आहे ती आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. 1 अधिक 3/4 कंसाचा वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. आता हे सोडवूया आपण. 1 अधिक 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बरोबर सेक वर्ग थिटा. पुन्हा एकदा मगाशी ज्याप्रमाणे आपण छेद समान केला होता तसंच करायचा. याच्या छेदामध्ये 1 आहे, तिरका गुणाकार 16 एक्के 16, 9 एक्के 9 छेद 16 एक्के 16 बरोबर सेक वर्ग थिटा. मग आता 16 अधिक 9 म्हणजे झाले 25 छेद 16. तर सेक वर्ग थिटा मिळाला आपल्याला 25/16. पण आपल्याला सेक वर्ग नकोय, आपल्याला सेक थिटाची किंमत काढायची. मग पुन्हा एकदा आपण या ठिकाणी वर्गमूळ घेणार आहोत. सेक थिटा बरोबर 5/4. अशा पद्धतीने आपल्याला टॅन थिटाच्या किमतीवरून सेक थिटाची किंमत शोधता येते. आता यानंतर आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची आहे. मग आता बघा आपल्याकडे कोणकोणत्या किमती आहेत तर टॅन थिटाची किंमत आहे, सेक थिटाची किंमत आहे. आता यावरून कॉस थिटा कसा काढायचा तर आपल्याला माहितीये की सेक थिटा आणि कॉस थिटा हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात. म्हणजे काय तर कॉस थिटाची किंमत काढायची असेल तर कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकांचे कसे असतात तर गुणाकार व्यस्त असतात. मग या ठिकाणी बघा 1/सेक थिटा. सेक थिटाची किंमत जी आहे ती आपण आता काढली 5/4, ती इथे ठेवायची 5/4. मग आता काय होईल बघा, हे सोडवताना हे 4 जे आहेत हे वरती अंशामध्ये जाणार म्हणजे 4/5. कॉस थिटाची किंमत किती येणार आहे 4/5. तर लक्षात ठेवा जर सेक थिटा जर 5/4 असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त कॉस थिटा हा 4/5 असेल. म्हणून कॉस थिटाची जी किंमत आहे ती येईल 4/5. आता पुढील प्रश्न असा आहे बघा की जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा आणि साइन थिटाची किंमत काढा. आता पुन्हा आपण तोच विचार करणार आहोत की कॉट थिटा आणि कोसेक थिटा ज्या सूत्रामध्ये असतील असं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर बघा सूत्र आपण असं वापरणार आहोत की 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. तर या ठिकाणी कॉट थिटाची किंमत आपण इथे ठेवणार आहोत. 1 अधिक कॉट थिटाची किंमत 40/9 वर्ग आहे म्हणून वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता 1 अधिक 40चा वर्ग तर 4चा वर्ग 16 आणि हे 0चा वर्ग 2 0, 9चा वर्ग 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता पुन्हा एकदा छेद समान करायचा आहे आपल्याला. त्यासाठी 81 एक्के 81 अधिक 1600 एक्के 1600 छेद 81 बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता म्हणून कोसेक वर्ग थिटा बरोबर 81 अधिक 1600 म्हणजे 1681 छेद 81. पुन्हा याचं वर्गमूळ आपल्याला आता घ्यायचं आहे. कोसेक थिटा बरोबर 1681चं वर्गमूळ म्हणजे 1681 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 41चा आणि 81 हा 9चा वर्ग आहे म्हणून त्याचं वर्गमूळ 9. अशा पद्धतीने कोसेक थिटाची किंमत आपल्याला मिळेल 40/9. आता यावरून आपल्याला साइन थिटाची किंमत काढायची आहे. मग साइन थिटाची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे 2 किमती आहेत. एक दिलेली आहे कॉट थिटाची किंमत आणि दुसरी आहे कोसेक थिटाची किंमत.
तर यापैकी कोणत्या किमतीचा आपल्याला उपयोग करता येईल? तर आपल्याला माहितीये की कोसेक थिटा आणि साइन थिटा हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत, म्हणून आपण त्या सूत्राचा उपयोग करू शकतो की साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. मग कोसेक थिटाची किंमत किती आहे? आत्ताच आपण काढली 41/9 आणि मगाशी ज्याप्रमाणे केलं आपण त्याप्रमाणे हे 9 वरती जाणार अंशामध्ये आणि मग उत्तर किती येईल? 9/41. म्हणून साइन थिटाची किंमत आपल्याला मिळेल 9/41. पुढील उदाहरण असं आहे बघा, जर 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0 तर सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर उदाहरणाला सुरुवात करूया आपण. जे आपल्याला दिलेलं आहे त्यापासूनच आपण सुरुवात करणार. बघा, 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा, 12 कोसेक थिटा बरोबर 0. आता या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा एक कोणतंही गुणोत्तर मिळवून घ्यायचंय. त्यासाठी आपण असं करूया, 5 सेक थिटा हे वजा 12 कोसेक थिटा आहेत ते आपण उजव्या बाजूला नेऊया, म्हणजे ते काय होतील? अधिक 12 कोसेक थिटा होतील. आता यानंतर सेक थिटा छेद हे कोसेक थिटा घेऊया आपण, कोसेक थिटा बरोबर. आता उजव्या बाजूला राहिले 12 आणि डाव्या बाजूचे 5 इकडे आले, म्हणजे 12/5. म्हणजे आपल्याला गुणोत्तर एक मिळालं बघा की सेक थिटा छेद कोसेक थिटा बरोबर 12/5. आता यानंतर बघा सेक थिटा, सेक थिटाच्या ऐवजी आपण काय ठेवू शकतो? तर 1 कॉस थिटा आणि कोसेक थिटा, कोसेक थिटाच्या ऐवजी आपण काय ठेवू शकतो? 1 साइन थिटा. तर ही दोन सूत्र या ठिकाणी आपण ठेवली तर आपल्याला असं मिळेल बघा, 1 कॉस थिटा छेद कोसेक थिटाच्या ऐवजी 1 साइन थिटा बरोबर 12/5. आता पुन्हा एकदा तसंच A/B/C/D म्हणजेच बघा 1 कॉस थिटा गुणिले, आता हे उलटून गुणिले म्हणजे 1 साइन थिटाचे होतील साइन थिटा छेद 1 बरोबर 12/5. मग आता 1 गुणिले साइन थिटा, साइन थिटा, कॉस थिटा गुणिले 1 कॉस थिटा बरोबर 12/5. आता यानंतर साइन थिटा छेद कॉस थिटा, यासाठी आपल्याला हे सूत्र माहितीये बघा, साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा. तर आता या सूत्राचा इथे आपण वापर करणार आहोत. साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. मग टॅन थिटाची किंमत आपल्याला मिळाली 12/5. अशा पद्धतीने टॅन थिटाची किंमत मिळाली. परंतु आपल्याला कशाची किंमत शोधायची आहे? तर सेक थिटा, कॉस थिटा, साइन थिटा. मग आता टॅन थिटावरून आपल्याला सेक थिटा शोधायचा आहे. तर आपल्याला हे सूत्र माहितीये बघा की 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. तर इथे टॅन थिटाची किंमत आपण ठेवूया 12/5 वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा. तर 1 अधिक 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25 बरोबर सेक वर्ग थिटा. 25 एक्के 25 अधिक 144 छेद 25 बरोबर सेक वर्ग थिटा. मग सेक वर्ग थिटा काय येईल बघा, सेक वर्ग थिटा बरोबर 25 अधिक 144 म्हणजे 169 छेद 25. आता दोन्ही बाजूंचा आपण वर्गमूळ घेऊया. सेक वर्ग थिटाचं वर्गमूळ सेक थिटा आणि 169चं वर्गमूळ 13, 25चं वर्गमूळ 5 म्हणजे सेक थिटाची किंमत आपल्याला मिळाली 13/5. आता यानंतर आपल्याला किंमत शोधायची आहे कॉस थिटाची. तर आपल्याला माहितीये की कॉस थिटा आणि सेक थिटा हे एकमेकांचे गुणाकार व्यस्त आहेत, म्हणून
कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा, सेक थिटाची किंमत 13/5, हे 5 अंशामध्ये गेले, मग कॉस थिटा काय येणार आहे तर 5/13. बघा ना, सेक थिटाची किंमत 13/5 असली की कॉस थिटाची किंमत असणार 5/13. आता आपल्याला साइन थिटाची किंमत काढायची आहे. तर साइन थिटाची किंमत आपण दोन पद्धतीने काढू शकतो. एकतर आपण सुरुवातीला जे सूत्र वापरलं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, किंवा आता आपल्याकडे टॅन थिटाची किंमत तर आहेच आणि कॉस थिटाची ही किंमत आहे, मग टॅनचं सूत्र वापरून आपण साइन थिटा कसा काढू शकतो ते बघूया आपण. आता आपल्याला हे सूत्र माहिती आहे बघा की टॅन थिटा बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा. तर साइन थिटा जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे, म्हणून साइन थिटा छेद कॉस थिटाची किंमत किती आली आहे 5/13 आणि टॅन थिटाची किंमत 12/5. आता काय होईल बघा, या ठिकाणी साइन थिटा आपण तसंच ठेवूया. साइन थिटा बरोबर 12/5 आणि हे 5/13 हे साइन थिटाच्या छेदामध्ये आहेत, त्यांना आपण उजव्या बाजूला नेतोय म्हणजे ते जातील अंशामध्ये. अंशामध्ये म्हणजे अशा पद्धतीने येईल 5/13 आणि या ठिकाणी 5 भाग जाईल 5 ने 5ला आणि राहिलं काय बघा तर 12/13. म्हणजे साइन थिटाची किंमत आपल्याला काय मिळाली 12/13. अशा पद्धतीने आपण सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाच्या किमती मिळवू शकतो. पुढे बघा, पाचवं उदाहरण असं आहे की जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा याची किंमत आपल्याला काढायची आहे. आता हे दिसताना खूप मोठं दिसतं, तर मग हे कसं सोडवायचं असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो, पण हे अतिशय सोपं उदाहरण आहे. बघा, आपण सुरुवात करूया. बघा, आपल्याला काय दिलेलं आहे तर टॅन थिटाची किंमत दिलेली आहे 1, टॅन थिटा बरोबर 1. परंतु आपल्याला माहिती आहे की टॅन थिटा जर 1 असेल तर मग थिटाची किंमत किती होईल. तर यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्याचा आपण वापर करू शकतो. या ठिकाणी बघा, टॅन थिटाची किंमत जी आहे ती 1 दिलेली आहे. आता 1 म्हणजे थिटाची किंमत किती आहे तर इथे या ठिकाणी बघा 45 अंश, याचा अर्थ थिटा 45 आहे. मग याचा उपयोग आपण आता करूया. तर टॅन थिटा बरोबर 1 म्हणजेच थिटा बरोबर 45 अंश. तर आपल्याला या ठिकाणी ज्याची किंमत काढायची आहे हे आता आपण इथे लिहून घेऊया. साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. याच्यामध्ये जर आपण थिटाची किंमत ठेवली तर हे असं होईल बघा, साइन 45 अंश अधिक कॉस 45 अंश छेद सेक 45 अंश अधिक कोसेक 45 अंश. आता आपल्याला या सर्वांच्या किमती पाहिजेत, म्हणजे साइन 45 ची किंमत लिहायची आपल्याला, त्यानंतर कॉस 45 ची किंमत, त्यानंतर सेक 45 आणि कोसेक 45 अंश. या प्रत्येकाची किंमत आपण टेबलवरून शोधून घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा साइन 45 ची किंमत आहे 1/2. कॉस 45 ची किंमत सुद्धा 1/2 आहे. त्यानंतर सेक 45 ची किंमत इथे बघा, सेक 45 ची किंमत आहे 2/2. कोसेक 45 ची किंमत आहे 2/2. या किमती आपण आता पहिल्यांदा लिहून घेऊया. बघा, साइन 45 1/2, कॉस 45 1/2,
सेक 45 वर्गमुळात 2 आणि कोसेक 45 सुद्धा वर्गमुळात 2. आता या आपल्या सूत्रामध्ये या सगळ्या किमती ज्या आहेत त्या आपण ठेवूया. म्हणजे काय होईल बघा, साइन 45 1 वर्गमुळात 2, कॉस 45 ची किंमत सुद्धा 1 वर्गमुळात 2 छेद सेक 45 वर्गमुळात 2 आणि कोसेक 45 सुद्धा वर्गमुळात 2. आता 1 वर्गमुळात 2 अधिक 1 वर्गमुळात 2 म्हणजे हे होतील 2 वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 म्हणजे 2 वर्गमुळात 2. आता हे सोडवूया. या ठिकाणी काय होईल बघा, 2 वर्गमुळात 2 आणि हे काय होतील अंशामध्ये आहेत ते जातील छेदामध्ये म्हणजे 2 वर्गमुळात 2. आता 2ने या ठिकाणी 2ला भाग जाईल आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2. बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच 2. हे लक्षात ठेवा. आणि दिलेलं आपली जी या ठिकाणी उदाहरण आहे त्याची जी किंमत आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे, ती आहे 1/2. पुढचा 6वा प्रश्न आहे सिद्ध करा. तर काय दिलेलं आहे, साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. तर या प्रकारे सिद्ध करण्याची जी उदाहरणं आहेत त्यासाठी आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर डावी बाजू आपण सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊया की साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा, यावरून आपल्याला सेक थीटा मिळवायचा आहे. तर इथे आता आपण काय करूया, ह्या कॉस थीटाला छेद 1 लिहूया, तिरकस गुणाकार करूया म्हणजे हे साइन वर्ग थीटा गुणिले 1 म्हणजे आले साइन वर्ग थीटा अधिक कॉस थीटा गुणिले कॉस थीटा म्हणजे कॉस वर्ग थीटा छेद कॉस थीटा गुणिले 1 म्हणजे कॉस थीटा. आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे बघा की साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. तर याचा वापर आपण इथे करणार आहोत. बघा, आपल्याला इथे सूत्र मिळाले साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, त्याऐवजी आपण लिहिणार आहोत 1 आणि छेद हे कॉस थीटा. आता या ठिकाणी आपल्याला दुसरं सूत्र वापरायचंय की 1 कॉस थीटा म्हणजेच काय, तर सेक थीटा. म्हणून याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, सेक थीटा. आणि अशा पद्धतीने आपल्याला जी उजवी बाजू आहे सेक थीटा ही इथे मिळालेली आहे म्हणून लिहायचं इथे बरोबर उजवी बाजू आणि म्हणून साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा. अशा पद्धतीने हे आपल्याला सिद्ध करता येतं. या अंक 6 मधील दुसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. ते असं आहे बघा की कॉस वर्ग थीटा गुणिले 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1 म्हणजे याची जी किंमत आहे ती 1 आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. आता त्यासाठी बघा आपण डावी बाजू लिहून घेऊया. डावी बाजू आपण लिहून घेऊया. डावी बाजू बरोबर कॉस वर्ग थीटा गुणिले 1 अधिक टॅन वर्ग थीटा. आता या ठिकाणी बघा 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. म्हणून सूत्रामध्ये या कंसाच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, गुणिले सेक वर्ग थीटा. आता पुन्हा एकदा सेक वर्ग थीटा, आपल्याला माहिती आहे की सेक थीटा म्हणजेच काय, तर 1 कॉस थीटा. मग सेक वर्ग थीटा काय असेल, तर 1 कॉस वर्ग थीटा. म्हणून या सेक वर्ग थीटाच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, 1 कॉस वर्ग थीटा. आता हे कॉस वर्ग थीटा
कॉस वर्ग थिटा कॅन्सल होतील आणि राहिला 1. ही किंमत बघा आपल्याला उजव्या बाजू एवढी मिळालेली आहे. उजव्या बाजूला 1 होता, तर आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूची जी किंमत आहे ती सुद्धा 1 मिळालेली आहे. अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केलं की कॉस वर्ग थिटा गुणिले 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सराव संच 6.1 मधील आपण पहिली 6 जी उदाहरणं आहेत घेतलेली आहेत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.